आईला बोलले तो आहे तुला प्रिय, आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस, चल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक. एक शब्द बोललो तर तू स्वतः अकाउंटवर टाकतो. आम्हाला वाटलं शहाणा आहे, तुला वाटलं नेरेटिव्ह पसरेना मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलो लोक दूषित करीन. लोकांना काही देणं घेणं नाही. लोकांनी ओळखीला आमच्या आईला सांगत तू काही नाही बोलला, तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बाग तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे. नाही मोजित मराठी कोणाला. आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही, तरी मी शब्द मागे घेतला. आमच्या आईचं काय रे हे आंतरवलीत येऊन बघ, चालता येते का आमच्या माया मावल्या आता बाजार झोपलेल्या चल तू दाखवतो. काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात, माणसानं त्याला असं आटोळं पिटोळं केलंय चौकून. नाही ऑपरेशन होत लिलावतील नाही झालं. देवेंद्र फडणवीस आणखी काय सांगतो रे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात जरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याच धर्तीवरती मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतीत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा आणण्याचे जाहीर केले होते. मात्र जरांगे यांना परवानगीशिवाय हे आंदोलन करता येणार नाही. तसेच त्यांना परवानगी देण्यात आली तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांना मुंबईऐवजी खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात हे आंदोलन करण्यात येणार असल्याने या विरोधात जनहित याचिका करण्यात आली होती. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी याचिकेत जरांगे पाटील यांना प्रतिवादी करण्याची सूचना याचिकाकर्त्यांना केली. तसेच जरांगे यांच्या मोर्चाबाबत याचिकाकर्ते आणि सरकारची बाजू थोडक्यात ऐकल्यानंतर न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले. गणेशोत्सवात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना त्यात मराठा आंदोलकांचीही मोठी गर्दी होईल आणि मुंबईकरांची गैरसोय होईल. शिवाय गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवरती या आंदोलनामुळे अधिक ताण येईल असेही न्यायालयाने आंदोलनासाठी पर्यायी जागेची सूचना करताना स्पष्ट केले आहे. जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी परवानगी घेतलेली नाही असे सांगण्यात आल्यावर त्यांना परवानगी घेण्याची मुभा राहील. जरांगे यांनी संबंधित यंत्रणेकडे आंदोलनासाठी परवानगी मागावी. ती दिली गेल्यास शांततेत आंदोलन करावे किंबहुना जरांगे यांच्या आंदोलनास परवानगी दिल्यास गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सरकारने त्यांना मुंबईऐवजी खारघर येथे पर्यायी जागा उपलब्ध करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने जरांगे यांना नोटीस बजावताना प्रकरण 2 आठवड्यांनी ठेवले आहे. जरांगेंना हायकोर्टाने मनाई करता सदावर्तेंचा एल्गार. म्हणाले डंके की चोट पर आझाद मैदानात नो एंट्री. मनोज जरांगेंना डंके की चोट पर आझाद मैदानात नो एंट्री उल्लंघन केल्यास 6 महिन्यांची शिक्षा. न्यायालयापेक्षाही कोणीही मोठं नाही. जरांगे ही कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा मोठा नाही असं गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणणं आहे. मुंबईतील आझाद मैदानावर पूर्व परवानगीशिवाय कोणालाही आंदोलन करता येणार नाही असा आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयामुळे मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडकणारा मोर्चा घेऊन येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना या इराद्यांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अतिशय टीकास्त्र केलं आहे. त्यांनी मनोज जरांगे यांना डिवचले आहे. मनोज जरांगे यांना आता डंके की चोट पर आझाद मैदानात नो एंट्री असेल. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांना 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. मुद्दा असा आहे की न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही. जरांगे ही कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा मोठा नाही. उच्च न्यायालयात 2 याचिका आहेत. एक जनहित याचिका आणि दुसरी माझी याचिका असं
गुणरत्न सदावर्ते म्हणतात, मुंबई उच्च न्यायालयाने यापैकी एका प्रकरणाच्या सुनावणीत आझाद मैदानावरती पूर्व परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही असे निर्देश दिले आहेत. जे कोणी जरांगेंचे गॉडफादर, मसीहा किंवा मास्टरमाइंड असतील त्यांनी आता जरांगे यांना सांगावं की आता नो एंट्री इन आझाद मैदान. डंके की चोट पर हा असा संदेश आहे तो प्रत्येकाला लागू आहे असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेवरती तुटून पडलेले आहेत. आता मनोज जरांगेंना मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन करता येणार नाही. कोणालाही काय वाटतं हे महत्वाचं नाही. मनोज जरांगे हा काय एवढा कायद्यापेक्षा मोठा नाही, तो नियम आणि कायद्यापेक्षा मोठा नाही. जरांगेंना कोर्टाच्या आदेशाचं ऐकावं लागेल. सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे OSD जरांगेंना भेटायला जाणे हा लोकशाही प्रक्रियेचा एक भाग आहे. मनोज जरांगे ज्या प्रकारे बेकायदा आणि परवानगी नसताना बोलत आहेत, लोकांची आई बहीण काढत आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या याचिकेत टाकल्या आहेत असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात. एक गंभीर गैरवर्तन आहे. न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन झाल्यास 6 महिने शिक्षा होऊ शकते. आझाद मैदानात 2 आठवडे काही करायचं नाही. न्यायालयाचा निकाल हा सर्वकष असतो, तो सगळ्यांना बंधनकारक असतो. हे मनोज जरांगेंनी आपल्या डोक्यात घालून घ्यावं असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.